चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय ही असतेच. तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो. हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. याआधी मी घाटी मसाला चटणी याचा जो व्हिडिओ टाकला होता त्याला छान प्रतिसाद मिळाला आणि या व्हिडिओनंतर माझ्या ऑर्डरसुद्धा खूप जास्त वाढल्या आणि त्यामुळेच आता मी बिझी आहे आणि मला व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ नाही. बरेचसे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत पण एडिट करून ते पोस्ट करण्यासाठी वेळ नाही. तर इथे तुम्ही ही जी चटणी पाहत आहात तर ती चटणीसुद्धा ऑर्डरची आहे. मी सातारा घाटी मसाला चटणीचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओचा बऱ्याच जणांना फायदासुद्धा झाला. त्यांनी मला फोन करून तसं सांगितलं, कमेंटद्वारे सांगितलं आणि बऱ्याच जणांनी त्या पद्धतीने चटणी बनवूनसुद्धा पाहिली. अगदी डिटेल्समध्ये तो व्हिडिओ होता पण तरी पण तुमच्या काही कमेंट्स होत्या, तुम्हाला काही शंका होत्या. त्या शंकांचं निरसन करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी जो व्हिडिओ टाकला त्यानंतर 2-3 वेळा चटणी परत बनवली आणि त्यानंतर ही जी चटणी तुम्हाला मी दाखवत आहे म्हणजे हा जो मसाला आहे तर तो एका ताईंनी स्पेशली या पद्धतीने बनवायला सांगितलेला आहे. तर त्यासाठीच मी वाशी मार्केटला परत येऊन मला चटणी बनवण्यासाठी लागणारं जे सर्व साहित्य होतं तर ते घेतलेलं आहे. वाशी मार्केटला जर तुम्ही गेलात चटणीचं जे साहित्य भेटतं तर ते घ्यायला त्यातसुद्धा तुम्हाला काही ठिकाणी स्वस्त तर काही ठिकाणी थोडं महाग साहित्य भेटेल. तर आपल्याला जिथे परवडेल आणि आपल्याला योग्य वाटेल रेटच्या दृष्टीने तर ते बघूनच तुम्हाला घ्यायचं आहे. एकच दुकान दिसलं आणि तिथे जाऊन घेतलं असं करायचं नाही. तिकडे खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, प्रत्येकांना रेट विचारून आणि त्यांच्याजवळचं जे साहित्य आहे तर ते कशा क्वालिटीचं आहे तर ते बघून घ्यायचं आहे. 4 पैसे जास्त गेले तर चालतील पण जे साहित्य आहे ते चांगल्या क्वालिटीचंच असायला हवं. तर मी मिरच्या आणि मला जे मसाले हवे होते तर ते सर्व घेऊन आलेले आहे. तर इथे हा जो मसाला आहे तर तो या चटणीसाठी नाही, मी थोडा जास्तच प्रमाणात आणलेला आहे आणि माझ्याकडे वजनाचं स्केल आहे, म्हणजे स्केल आहे जे आपलं किचन स्केल आपण म्हणतो ज्याला, वजनाची मशीन आहे. तर त्याच्यावरती मी मला जेवढं प्रमाण हवं आहे तर तेवढं घेऊन यातील साहित्य वापरणार आहे. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते, कारण ह्याआधी मी जो मसाला बनवला तर तो मी 2 किलो मिरच्यांच्या साहित्य जे लागतं ते आणलं. तर त्यामध्ये काही 35 ग्रॅम, काही 70 ग्रॅम, काही 60 ग्रॅम असं वजन होतं. तर त्यानुसार मी साहित्य घेतलं तर ते मला महाग भेटलं. म्हणून मी यावेळी पाव किलो, अर्धा किलो, 200 ग्रॅम किंवा 1 किलो, 1.5 किलो अशा प्रमाणात साहित्य आणलेलं आहे. तसं केलं तर काय होतं की माझ्याकडे वजन स्केल आहे त्यामुळे मला जेवढं साहित्य हवं आहे तेवढं मी वजनाने मोजून घेणार आणि राहिलेलं साहित्य आपल्याला नंतरसाठी होईल. म्हणजे मला नंतर चटणी तर बनवावीच लागणार आहे, नाहीतर मग आपल्याला घरच्यासाठी होईल. आणि या ज्या मिरच्या आहेत तर त्या मी वेगळ्या आणलेल्या आहेत, कारण ज्या ताईंची ऑर्डर होती स्पेशली मला त्यांनी अशी चटणी बनवायला सांगितली होती. त्यांनी माझ्याकडून अर्धा किलो चटणी घेतली होती टेस्ट बघण्यासाठी. तर त्यांना ती आवडली आणि त्या बोलल्या की मला तुमची जी चटणी आहे तर ती नॉनव्हेजसाठी खूप जास्त आवडली आणि तुम्ही मला अजून थोडीशी मला तिखट आणि यामध्ये धण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकून अशी वेगळी चटणी बनवून द्या. मी त्यांना सांगितलं की मी असं प्रत्येकाची वेगवेगळी अशी चटणी बनवून देत नाही, पण त्यांना थोडा मेडिकल इश्यू होता, म्हणजे त्या बनवू शकत नव्हत्या. तर त्यामुळे त्यांनी खूप जास्त रिक्वेस्ट केल्यामुळे मी त्यांच्यासाठी हा वेगळा मसाला बनवला. आणि या पद्धतीने आपण मिरच्याची जी देठं आहेत तर ती काढून घ्यायची आहेत. उन्हात सुकवण्याच्या आधी मिरच्याची देठं निघत नाहीत. चांगल्या मिरच्या उन्हामध्ये सुकल्या की मग त्याची देठं आपोआप निघतात. त्यामुळे चटणी बनवताना मिरच्याची देठं काढायची. तर हे सर्व मी साहित्य घेऊन आली होती आणि याच्यातून मी वजनाने, म्हणजे मला जेवढ्या प्रमाणात चटणी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात मी यातील साहित्य काढून घेतलं. आणि इथे पाहू शकाल तुम्ही की हे जे धणे आहेत किंवा दालचिनी आहे, सर्व साहित्य त्याची क्वालिटी एक नंबर आहे. तर हे मिरेसुद्धा तुम्ही पाहू शकता. आपला जो चटणीचा व्हिडिओ होता तर त्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुमचं मिऱ्याचं प्रमाण जास्त वाटतं आहे किंवा लवंगांचं प्रमाण जास्त वाटतं आहे, तर मग तिखट होईल का वगैरे. तर तिखट वगैरे होणार नाही, कारण आपल्या जे पदार्थ आपण यामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे ते एकमेकांना बॅलन्स करणार आहे. शिवाय हा घाटी मसाला आहे, म्हणजे सातारी घाटी मसाला. यामध्ये जर तुम्ही 1 किलो मिरची घेतली तर त्यासाठी 1 किलो मीठ येणार असतं, त्यासाठी तेलाचा वापर असतो. मी शक्यतो 3 किलोच्या प्रमाणात मसाला बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझं प्रमाण असं आहे की 3 किलो मिरच्या असतील तर त्यासाठी 3 किलो मीठ आणि त्यासाठी 1.5 किलो तेल आणि 3 किलो कांदे, 1 किलो लसूण, 1 किलो खोबरं आणि या प्रमाणात
इतर सर्व मसाले टाकल्यानंतर जवळजवळ 15 किलोपर्यंत ही चटणी होणार असती. तर 15 किलोच्या प्रमाणासाठी 150 ग्रॅम मिरे असतील किंवा 100 ग्रॅम लवंग, 150 ग्रॅम दालचिनी असेल तर हे प्रमाण काही जास्त होत नाही. म्हणजे तुम्हीच विचार करा, 15 किलोमध्ये 150 ग्रॅम म्हणजे किती असतं? अगदी वाटीभर असतं. तर तेवढे मिऱ्यांचं प्रमाण काही जास्त होत नाही. तरीसुद्धा जर तुम्हाला वाटलं, म्हणजे काहींना असते कमी तिखट खाण्याची सवय, तर मग त्यांनी ते प्रमाण थोडं कमी करावं किंवा मग मिरच्यांमध्ये. आणि हो, फक्त मसाल्यांमध्येच तिखटाचं प्रमाण नसतं, मिरच्यामध्ये असतं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंगी मिरची कमी प्रमाणात वापरायची, कश्मीरी किंवा इतर ज्या मिरच्या आहेत तर त्या थोड्या जास्त प्रमाणात वापरायच्या आणि मग असं बॅलन्स करायचं. तर ही जी आजची चटणी होती तर त्यांनी माझं सेम प्रमाण तसंच सांगितलं होतं. फक्त त्यांनी यामध्ये कश्मीरी रेड चिली म्हणजे कश्मीरी मिरची आहे तर ती वापरायला सांगितलेली आणि धने वापरायला सांगितलेले अजून एक्स्ट्रा, आणि थोडेसे शहाजिऱ्यांचं प्रमाण. आणि त्यांनी मला सांगितलंसुद्धा की तू यामध्ये जे एक्स्ट्रा वापरशील तर त्याचे मी तुला एक्स्ट्रा म्हणजे पेसुद्धा करेन. तर त्यानुसार मी त्यांचा हा मसाला बनवला. तर मी आज स्पेशली त्यांचाच मसाला बनवण्यासाठी जाणार आहे. आणि त्या मला बोलल्या की मला 1 किलो हळदसुद्धा तू बनवशील का? म्हणजे त्यांनी मला साहित्य आणायला मी जाणार होते तेव्हाच मला त्यांनी पैसे पे केले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं मला 1 किलोची हळदसुद्धा बनव. आणि तर मी ते हळकुंडसुद्धा घेऊन आली आणि उन्हाला वगैरे दिली. आणि आज फक्त त्यांच्याच चटणीचं मी काम केलं. आणि आदल्या दिवशी मिरच्या उन्हाला लावून त्याची देठं काढली, त्यानंतर मसाला केला, म्हणजे मसाला तळून घेतला, भाजून घेतला आणि कांदासुद्धा शिजवून घेतला. रात्रीच कांदा वगैरे शिजवून आणि खोबरं वगैरे भाजून ठेवलं होतं, म्हणजे सकाळपर्यंत ते छान थंड झालं. आणि 10 वाजता मी चटणी बनवण्यासाठी गेली. तर हा दुसरा दिवस आहे, म्हणजे आदल्या दिवशी मी सर्व तयारी केली आणि रात्री मिरच्या वगैरेसुद्धा मोडून ठेवल्या होत्या. आता फक्त हे ओले मसाले म्हणजे कांदा, लसूण आणि खोबरं, आलं आहे तर ते मला पॅक करून घेऊन जायचं आहे. इथे मिरच्या, मसाले, मीठ आणि त्यांची जी हळद बनवायची होती ते हळकुंड घेऊन आता मी इकडे मसाला बनवण्यासाठी गेलेली आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की या ठिकाणी मी आली होती. इथे खोबरं आणि खारीक बारीक करण्याची मशीन आहे, म्हणजे आपल्याला डिंक लाडू आपण बनवतो, डिंक ड्रायफ्रूटचे लाडू. तर तेव्हासुद्धा मी इथे आली होती. आणि राजीव गांधी ब्रिज तुम्हाला माहीत असेल, नेरूळचा जो ब्रिज आहे राजीव गांधी ब्रिज, तिथे खालच्या बाजूला शिरवणे नेरूळ या एरियामध्ये हा जो डंक आहे तो येतो. इथे लाईनमध्ये 2-3 म्हणजे शॉप आहेत, त्यांच्याकडे प्रत्येकाच्या दुकानामध्ये 3-4 असे डंक आहेत. म्हणजे ट्रेनच्या पटरीच्या अगदी बाजूलाच हे आहे. आणि या सीझनमध्ये त्यांच्याकडे खूप जास्त गर्दी असते. मी कालच त्यांच्याकडे येणार होती, पण काल मी त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की खूप गर्दी आहे, तुम्ही उद्या सकाळी या. म्हणून मी इथे सकाळी आली. तर इथे पाहू शकता तुम्ही, ही जी मशीन आहे यामध्ये खोबरं आणि खारीक बारीक होतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलं होतं. यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या मशीन आहेत, जसं की ही खारीक खोबरं बारीक करण्यासाठीची मशीन आहे. त्यानंतर ओला मसाला जो असतो आपला, म्हणजे चटणीमध्ये आपण वापरतो, म्हणजे त्यामध्ये सुकं खोबरं जे भाजलेलं असतं ते, लसूण, कांदा हे सर्व म्हणजे बारीक करण्यासाठीचं पण मशीन आहे. त्यानंतर हळद वाटण्यासाठीचं एक मशीन आहे. शिवाय जास्त प्रमाणात जे कोणी बनवत असतील मिरची पावडर, तर त्यांच्यासाठी मशीनवरती सुद्धा यांच्याकडे इलेक्ट्रिक मशीनवरती मिरची पावडर बारीक करण्याची सुद्धा सोय आहे. पण शक्यतो बरेच जण डंकावरतीच मिरची पावडर बारीक करतात. तर इथे मी माझा नंबर म्हणजे लावून ठेवलेला आहे ते. आणि इथे अगदी चांगल्या पद्धतीने चटणी बनवतात, म्हणजे डंकावरती 6 पारांचे हे डंक आहे. तर त्यामध्ये ते पहिलं असं कांडून घेतात आणि त्यानंतर चाळणीने चाळून परत त्यामध्ये टाकतात, जोपर्यंत बारीक होत नाही तोपर्यंत. आणि अगदी छान चटणी बनवतात इथे. मिरची मसाले वाटून झाल्यानंतर, चाळून झाल्यानंतर त्या मशीनमधून ओले मसाले बारीक करतात आणि त्यानंतर ते तिथं मिक्स करून देतात. तरी पण घरी आल्यानंतर आपण अशा पद्धतीने गाठी मोडून घेतो. इथे पाहू शकता तुम्ही, अगदी छान ओली अशी आणि अगदी लालबुंद अशी ही चटणी झालेली आहे. माझी एवढी क्लॅरिटी आलेली नाही, पण प्रत्यक्षात अगदी म्हणजे लालबुंद अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे. अगदी छान सुगंधसुद्धा याचा येऊ लागलेला आहे. तर इथे त्यांनी त्यांच्या आवडीनुसार प्रमाण सांगितलं होतं, तरी पण मी
मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 किलोच्या प्रमाणात चटणीचं मी तुम्हाला प्रमाण देते, 3 किलोच्या मिरच्यांच्या प्रमाणात. आणि ही त्यांची हळद होती आणि त्यांनी मला 100 ग्रॅम काश्मीरी मिरची पावडर तिथून घेऊन यायला सांगितलं होतं, तर त्यांच्यासाठी ही आणली होती. त्याचबरोबर त्यांची जी ऑर्डरची चटणी होती तर ही चटणी होती. मी त्यांना बोलली की मी पॅकिंगमध्ये तुम्हाला व्यवस्थित पॅक करून देते, तर त्या बोलल्या नको तशीच दे, कारण मी आता घेऊन गेल्यानंतर मी बरणीतच भरून ठेवणार आहे. आणि त्यांनी खूप थँक्यू बोललं. मला पण खूप म्हणजे छान वाटलं की मी त्यांची अशी म्हणजे मदत करू शकले, म्हणजे त्यांना हवं तसं बनवून देऊ शकले. याआधीच आपण सातारा घाटी मसाला रेसिपी अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवरती आहे. हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा जी चटणी आहे तर ती बनवू शकता. आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकता. तुम्हा कोणाला अजून जरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. तुम्ही आपला व्हिडिओ पाहता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.